मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर। काँग्रेस, शिवसेना, आरपीआय नंतर भाजपला संधी। मुंबईत भाजप कसा फोफावला? मुंबई महापालिकेच्या 161 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे आणि त्याचाच हा आहे विजयी जल्लोष। मुंबईत भाजपनं ठाकरे सेनेचा धुवा उडवत जोरदार मुसंडी मारली आहे। मात्र आधी जनसंघ आणि त्यानंतर भाजपच्या स्थापनेनंतर भाजपनं जंग पछाडलं तरीही भाजपला मुंबई महापालिका जिंकता येत नव्हती। काँग्रेस, शिवसेनाच नाही तर आरपीआयनंही मुंबईचं महापौर पद पटकावलं होतं। मात्र आता भाजपनं 90 पार मुसंडी मारली आहे। मात्र मुंबईत भाजप रुजण्याचा प्रवास नेमका कसा होता पाहूयात। 1980 साली रामदास नायकांचा मुंबईत भाजप रुजवण्याचा प्रयत्न होता। 1984 साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेत युती झाली। 1984 सालीच महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सहाय्यानं भाजपनं पाय रोवण्यास सुरुवात केली। 1984 साली महापालिका निवडणुकीत भाजप 13 तर शिवसेनेचे 74 नगरसेवक विजयी झाले। 1988-89 मध्ये हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रमोद महाजन यांच्याकडून युतीचे प्रयत्न झाले। 1992 नंतर 2012 पर्यंत महापालिका निवडणुकीत भाजपला विशेष यश मिळालं नाही। 2017 साली भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढल्यानंतर भाजपनं 82 तर शिवसेनेनं 84 जागांवर मुसंडी मारली। खरं तर हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून शिवसेनेसोबत युती केलेला भाजप बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंत नेहमी दुय्यम भूमिकेत पाहायला मिळाला। या काळात भाजपला शेटजी भटजींचा पक्ष म्हटलं जायचं। याच दरम्यान भाजपनं उत्तर भारतीय हिंदुत्ववादी मतांसोबत मराठी नेत्यांची फळी तयार करायला सुरुवात केली। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर भाजपनं मुंबईत आणखी जोर लावला आणि त्यामुळेच 2017च्या महापालिका निवडणुकीत भाजपनं 31 जागांवरून थेट 82 जागांवर मुसंडी मारली। एवढंच नाही तर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी साथ सोडल्यानंतर तिरेला पेटलेल्या भाजपनं त्यांच्या शिवसेनेची 2 शकलं केली आणि एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं। आता त्याच एकनाथ शिंदेंच्या साथीनं उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी आणि काही प्रमाणात मराठी मतांसह मुंबईत सर्वाधिक जागा पटकावल्यात। त्यामुळे भाजपच्या महापौर पदाचा मार्ग मोकळा झालाय। आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय। भाजपचं यश हे निश्चितच निर्विवाद आहे। मात्र भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यासाठी शिवसेनेनं सहकार्य केलं होतं। आता त्याच शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय। असं असलं तरी आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपच सत्तेत आल्यामुळं भाजपची जबाबदारी वाढलीये हे मात्र निश्चित। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।